नमस्कार. परजीवी आंदोलनजीवी हे शब्द आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्याची उपज आहे. या देशात आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणारे, नरेंद्र मोदींच्या आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे, मग ते नियमित पेपर फुटीमुळे त्रस्त होणारे लाखो विद्यार्थी असोत, सर्व बाजूनी अडचणीत आलेले या देशातील शेतकरी असोत, किंवा मेटाकुटीला आलेले असंघटित क्षेत्रातले सगळे कामगार असोत, हे सगळे नरेंद्र मोदींच्या दृष्टीनं आंदोलनजीवी असतात. आणि त्या लोकांना मदत करणारे सगळे लोक, सगळ्या संस्था, संघटना या परजीवी असतात. सगळे पक्ष हे परजीवी असतात. पिछले कुछ समय से इस देश में एक नई जमात पैदा हुई है, एक नई बिरादरी सामने आई है, और वो है आंदोलनजीवी. ये जमात आप देखोगे, वकीलों का आंदोलन है वो ना वहां नजर आएंगे, स्टूडेंट का आंदोलन है वो वहां नजर आएंगे, मजदूर का आंदोलन है वो वहां नजर आएंगे, कभी पर्दे के पीछे कभी पर्दे के आगे. एक पूरी टोली है जी जो आंदोलनजीवी है. वो आंदोलन के बिना जी नहीं सकते हैं और आंदोलन से जीने के लिए रास्ते खोजते रहते हैं. हमें ऐसे लोगों को पहचानना होगा कि वो जो सब जगह पे पहुंच करके और बड़ा आइडियोलॉजिकल स्टैंड दे देते हैं, गुमराह कर देते हैं, नए नए तरीके बता देते हैं. देश आंदोलनजीवी लोगों से बचे, इसके लिए हम सबको, और ये उनकी ताकत है. उनका क्या है, खुद खड़ा नहीं कर सकते चीजें, किसी की चल रही तो जाके बैठ जाते हैं. वो अपना जो जितने दिन चले चल जाता है उनका. ऐसे लोगों को पहचानने की बहुत आवश्यकता है. ये सारे आंदोलनजीवी परजीवी होते हैं. आता सन्माननीय नरेंद्र मोदींचा हा शब्द आपल्या देशाचे सरन्यायाधीश सुद्धा वापरू लागलेत. काल एका याचिकेची त्यांच्यासमोर सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी समाजातील काही तरुण, म्हणजे बेरोजगार तरुण, माध्यम आणि समाज माध्यमांमध्ये जातात, त्यापैकी काही जण माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि इथल्या व्यवस्थेवरती हल्ला चढवतात. व्यवस्थेवरती हल्ला चढवणारे ते सगळे लोक परजीवींसारखे आहेत, अशा शब्दांमध्ये टिप्पणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा, ते त्यामध्ये वापरत असणाऱ्या शब्दांचा किती मोठा प्रभाव केवळ त्यांच्या या देशातील अंधभक्त जमातीवरच नाही, तर अगदी देशाच्या सरन्यायाधीशांवरही सुद्धा किती मोठ्या प्रमाणात आहे, ते यातून आपल्या काल त्यांच्या टिप्पणीतून लक्षात आलं. चालायचंच. आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या देशातील उरल्या सुरल्या अवघ्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या काही निष्पक्ष माध्यमांकडे जाणारे, किंवा समाज माध्यमांचा सहारा घेऊन त्यावरून स्वतःच आपल्या प्रश्नांना, आपल्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या त्या तरुणांची ती कृती म्हणजे व्यवस्थेवरती हल्ला कसा काय ठरू शकतो हे कळायला काही मार्ग नाही. आणि असा सगळा बेरोजगार युवा वर्ग या देशातला, जो आपल्याला भेडसावणाऱ्या सगळ्या प्रश्नांशी सध्या झुंजतोय, त्याला सरन्यायाधीशांनी झुरळांची उपमा देणं हे तर पूर्णपणे आपल्या सर्वसामान्य बुद्धीच्या लोकांच्या आकलनाच्या पलीकडचं आहे. कदाचित सरन्यायाधीश या देशातील बेरोजगार युवा वर्गाविषयी जे काही बोलले, झुरळ आणि परजीवी वगैरे, त्यांच्या या उपमा समजून घेण्याइतकी आपली बौद्धिक क्षमता नसेल असे मानूयात, नाही का? दुसरं आपण काय करू शकतो सरन्यायाधीशांच्या बोलण्यावरती? कालच महाराष्ट्रातील सुरत गुवाहाटी सत्तांतर प्रकरण सुद्धा न्यायाधीशांच्या समोर होतं. त्यातही आदरणीय सरन्यायाधीशांनी ठाकरे गटालाच काही बाबी सुनावल्या आणि पुढची तारीख दिली. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मागच्या जवळपास 3.5 वर्षांमध्ये ठाकरे गटाच्या वकिलांनी माझ्या माहितीप्रमाणे तरी कधीतरी चुकून अपवादाने कोर्टाकडे पुढची तारीख मागितली. वारंवार पुढची तारीख या प्रकरणात मागितली ती शिंदे गटाच्या वकिलांनी, किंवा अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने, न्यायाधीशांनी स्वतःहूनच हे प्रकरण पुढे ढकललं. मात्र सरन्यायाधीशांच्या कालच्या टिप्पणीने असं चित्र निर्माण झालं की जणू काही उद्धव ठाकरे यांचेच वकील नेहमी तारीख मागून घेतात आणि हे प्रकरण पुढे ढकलतात. काय बोलणार आपण यावर सुद्धा, नाही का? मला ना या केसबाबतची आजवरची सगळी स्थिती, हे सगळं प्रकरण सुरुवातीपासून पाहिल्यावर निश्चितपणे असं वाटू लागले
की उद्धव ठाकरे यांनी आता एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हवी आणि ती सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन घ्यायला हवी. दिल्लीमध्ये त्यात त्यांनी जाहीरपणे घोषित करावं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की माझ्याशी आणि माझ्या पक्षाशी जरी दगाफटका झालेला असला तरी त्या विरोधामध्ये निवडणूक आयोग किंवा देशाच्या सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागण्यासाठी येणं ही माझी फार मोठी चूक होती. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या पाठीशी उभी असणारी महाशक्ती हे म्हणजे या देशातील न्यायाचं मूर्तिमंत उदाहरण असताना त्या ईश्वरतुल्य आणि महान लोकांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाकडे धाव घेणं किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणं हा माझा पूर्णपणे गाढवपणा होता. 2014 साली या देशाला खरं स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाशक्ती ज्या बाजूला तीच बाजू न्याय्य असते ही बाब मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि ती महाशक्ती हे सगळे देशहितासाठी एकमेकाला पूरक ठरणारे निर्णय घेत असतात ही बाब माझ्या मुळात लक्षातच आली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या आमदारांनी माझ्याबाबत माझ्या पक्षाच्या सोबत जे काही केलं ते खरं तर अतिशय महान काम होतं हे आता माझ्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळेच त्यांनी सगळ्यांनी जे काही केलं त्या विरोधात मी दाखल केलेल्या सगळ्या याचिका मागे घेत आहे. या सगळ्याबाबत एकनाथ शिंदे, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला माझ्यामुळे जो काही त्रास झाला त्याबद्दल मी त्या सगळ्यांची माफी मागतो असं त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकावं असं माझं मत आहे. कारण असं ना तसं जोवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांच्या स्थानावरती स्थानापन्न आहेत तोवर या देशातील कोणतीही यंत्रणा, कोणतीही संस्था त्यांच्या विरोधात जाणार नाही. मग कशासाठी तिथे नाहक लढण्यात वेळ आणि पैसा वाया घालवायचा, नाही का? आणि तसंही आदरणीय उद्धव ठाकरेजी, महाशक्ती किंवा महायुतीशी तुम्हाला यापुढच्या काळात खरंच लढायचं असेल तर रस्त्यावरच्या संघर्षाशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. तुमची त्यासाठीची तयारी आहे काय याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि नसेल ती तयारी तर सोडून द्यायला हवा हा विषय. निवडणुकीच्या आधी जाग आल्यासारखं करून मग हातपाय मारण्याने आता या पुढच्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टीला कोणीही हरवू शकत नाही. खरं म्हणजे राज्यातील जनता सध्या विविध समस्यांनी ग्रस्त असताना, बेजार असताना एव्हाना सगळ्या विरोधी पक्षांनी सत्तेत असणाऱ्या महायुतीच्या लोकांना पळता भुईत थोडी करून टाकायला हवी होती. महिलांवरती अन्याय अत्याचारांनी आपल्या राज्यात, महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातलेलं आहे. सध्या देशात महाराष्ट्र त्याबाबत आघाडीवरती आलाय. गल्लोगल्ली सगळीकडे बुवाबाजीला उधार आलंय. शेतकरी रडतोय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा आता कसं जगायचं ते कळेनासं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही पहा प्रेक्षक हो, 2023 साली असेच कांद्याचे भाव पडलेले असताना केंद्र सरकारने 2410 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केला होता शेतकऱ्यांकडून. आणि आता मागच्या 3 वर्षांमध्ये त्यानंतर उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झालेली असताना यंदा मात्र अवघा 1235 रुपये प्रति क्विंटल दर सरकारने जाहीर केलाय. पहा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा आता बाकीच्या शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करायला सुरुवात करावी अशा प्रकारचं या सरकारचं हे सगळं धोरण आहे. तिकडे कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यावेळेला प्रचंड अडचणीत आलेला आहे. आणि सरकार काय करते? सरकार कुंभमेळ्याचं नियोजन बघतंय सगळं. तिथे येणाऱ्या प्रत्येक साधू महंताच्या आखाड्याला महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमधून, तुमच्या आमच्या पैशातून प्रत्येकी 5 करोड रुपये देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परवाच नाशिकला केली. तो कुंभमेळा संपता संपता त्याचा खर्च जवळपास 40,000 कोटींपेक्षा अधिक होणार आहे. परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या बाबींच्या पूर्ततेसाठी या सरकारकडे पैसा नाही. त्यासाठी वेगवेगळ्या तारखा रोज घोषित होतात. या सरकारचं प्राधान्य नेमकं कशाला आहे ते नीट लक्षात घ्या लोक हो. त्या मालेगावमध्ये त्या निदा खानला आश्रय देणाऱ्या तिथल्या मुस्लिम नगरसेवकाचं घर परवा बुलडोजर लावून पाडून टाकलं. ठीक आहे, पण मग त्या भोंदू अशोक खरातच्या राजमहालाचं काय? तिथे सरकारी यंत्रणांचा बुलडोजर कधी पोचणार? की सरकारचे सगळे बुलडोजर फक्त
या राज्यातली आणि या देशातली मुस्लिमांची घरं पाडण्यासाठी आहे. का नाही विरोधी पक्ष मोठं आंदोलन उभं करत या सगळ्या बाबतीत? इतके पराकुटीचे अन्याय आणि प्रचंड अनागोंदी सुरू आहे आपल्या राज्यामध्ये की या सरकारच्या कुणाही मंत्र्या संत्र्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना राज्यात फिरताना विरोधी पक्षाच्या लोकांच्या आंदोलनाची भीती वाटायला हवी होती. भाजपच्या लोकांना समर्थकांना रस्त्यावर फिरताना सर्वसामान्य जनतेची दहशत वाटायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात सगळं उलटच घडतंय. भारतीय जनता पार्टीच दहशत पसरवते राज्यात. आपल्या गैरकारभाराची आणि अपयशाची सर्वसामान्य जनतेने चर्चाच करू नये, त्यांच्यात चर्चाच होऊ नये म्हणून कधी बागेश्वर बाबा, कधी संग्राम भंडारे, कधी संजय गायकवाड, कधी आणखीन काय काय अशा प्रकारची बांडगुळं ठरावून नियोजनबद्धरित्या पुढे आणली जातात. TCSच्या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा घडवणं हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. लवकरच त्यावर एक सविस्तर एपिसोड करू आपण. थांबलो होतो मुद्दा म्हणून, कारण काही मुद्दे महत्त्वाचे हाती आलेत, काही लवकरच येतील, मग करू. परंतु हिंदू मुस्लिम असं केलं की आपले लोक त्याच्यामध्ये अडकतात आणि मग कांद्याचा मातीमोल झालेला भाव, बेरोजगारी, बंद पडलेल्या शाळा, बंद होत चाललेलं शिक्षण बहुजनांचं, हे सगळे विसरतात. आजच अन्यथा या आपल्या स्तंभामध्ये लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी काय आकडेवारी दिले. लोक पदवीधरांना आता तर नोकऱ्याच उपलब्ध होत नाहीयेत, परंतु 14 वर्षांपूर्वी 2011 साली म्हणजे आपला देश जेव्हा खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा आपल्या देशामध्ये नोकरीत असलेल्या पदवीधर माणसाचं सरासरी मासिक वेतन किंवा उत्पन्न होतं 21,800 रुपये. किती? 21,800 रुपये. आणि त्यानंतर मग 2014 साली आपला देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र वगैरे झाला. त्यानंतर अफाट गतीने आपला देश विश्वगुरू वगैरे बनला. आणि त्या सगळ्यानंतर आता आपल्या देशातील पदवीधर माणसाचं, नोकरीधारक माणसाचं उत्पन्न किंवा मासिक वेतन सरासरी किती आहे? 19,533 रुपये. म्हणजे पहा तुम्ही ही अफाट प्रगती. पदवीधारक नोकरदाराचं 2011 साली मासिक उत्पन्न होतं सरासरी 21,800 रुपये. आणि आता आपला देश विश्वगुरू महासत्ता वगैरे बनल्यानंतर तेच मासिक उत्पन्न आहे 19,533 रुपये. जवळपास 2,000 रुपयांची मासिक घट. उगाच काही लोक म्हणतात की या देशातले मोदी है तो कुछ भी मुमकिन है. केवळ इतकंच नाही, लोक आज देशातील आपल्या एकूण बेरोजगार वर्गामध्ये सुशिक्षित पदवीधर बेरोजगारांचं प्रमाण तब्बल 67% इतकं झालेलं आहे. 67%. कमी शिकणाऱ्या माणसाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं, भले कमी कमाईचं काम उपलब्ध आहे या देशात. मात्र सुशिक्षित बेरोजगार वर्गाला त्यांच्या योग्यतेचं काम, रोजगार उपलब्ध नाही. हे विदारक चित्र आजच्या त्यांच्या स्तंभात त्यांनी अनेक संदर्भांसह मांडलेलं आहे. आणि म्हणूनच मग हे असले विषय झाकण्यासाठी, हे अपयश झाकण्यासाठी धर्म, मुसलमान आणि बुलडोजर, देश पातळीवर नरेंद्र मोदींकडे, अमित शहाकडे तशी भरपूर प्यादी आहेत हे सगळं करणारी. आणि आपल्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी त्याच सगळ्या कामासाठी नितेश राणे, गोपीचंद पडळकर, तो संग्राम जगताप, तो महेश लांडगे, तो संग्राम भंडारे आणि कोण कोण लोक पोसून ठेवलेले आहेत. माझे एक स्नेही ॲडव्होकेट महेश भोसले यांनी परवा फेसबुकवरती एक पोस्ट लिहिलेली आहे. लोक अवश्य वाचा तुम्ही फेसबुकवर असाल तर. ॲडव्होकेट महेश भोसले. भयानक परिस्थिती आहे. सगळे संदर्भ दिलेत त्यांनी त्यात. महाराष्ट्राच्या खूप साऱ्या गावांमध्ये आज वयाची 30 ओलांडून गेलेली काहीशे मुलं तुम्हाला अशी आढळतील की ज्यांची लग्नच होत नाहीयेत, मुलीच मिळत नाहीयेत त्यांना लग्नासाठी, किंवा त्यांना मुली देत नाहीयेत लोक. त्यांनी त्यांच्या बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचं एक उदाहरण दिलंय प्रातिनिधिक स्वरूपाचं. तिथे आता 1,000 मुलांमागे केवळ 628 मुली आहेत. म्हणजे किती भयानक स्थिती आहे पहा. 1,000 मुलांमधील 350 मुलांना, 350 मुलांना लग्नासाठी मुलीच उपलब्ध होणार नाहीयेत. अन्यत्र सुद्धा हे प्रमाण 1,000 मुलींमागे 750 ते 800 मुलं असं आहे आपल्या राज्यातलं. म्हणजे 1,000 मुलांमधील किमान 200-250 मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणारच नाहीये. एक प्रकरण यातून परवा त्यांच्याकडे आलं, भयानक आहे. त्यात एका तरुणाने अशाच प्रकारे लग्नासाठी त्याला मागच्या काही वर्षांमध्ये प्रयत्न करूनही मुलगी मिळत नाही म्हणून काही दलालांच्या मध्यस्थीने एका गावातून एक अवघ्या 14 वर्षांची मुलगी
तिच्या अत्यंत गरीब आई वडिलांकडनं 60,000 रुपयांना विकत घेतली. किती भयानक आहे हे. आणि युपी बिहारचं नाहीये हे चित्र, आपल्या महाराष्ट्राचं आहे सध्याचं. ॲडव्होकेट महेश भोसले त्यात लिहितात, हे असे व्यवहार सगळीकडे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शेकडोच्या संख्येनं मुली गायब होतात, हे आणखीन वेगळंच प्रकरण आहे. मोठे रॅकेट तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये तयार झालेत. आहे या सगळ्या भयंकर प्रकरणावर सरकारचं काही नियंत्रण? या सगळ्या गायब होणाऱ्या शेकडो मुली बहुसंख्येने हिंदू आहेत आणि त्यांना गायब करणारी जी रॅकेट आहेत त्या रॅकेटमध्ये सुद्धा बहुसंख्य हिंदूच लोक ते ऑपरेट करतायत ती रॅकेट. कोण अंकुश आणणार या सगळ्यावर? या सरकारला आणि त्यांच्या भोंदू समर्थकांना इंटरेस्ट फक्त त्या नाशिकच्या TCS प्रकरणावरती आहे का? असंख्य भोंदू लोकांच्या सहाय्याने काही भोंदू लोक सध्या आपल्या राज्यावर आणि आपल्या देशावरही राज्य करतायत. हेच सध्याचं वास्तव आहे, बाकी सगळं झूट. आणि यावरती काही प्रश्न विचारले आम्ही लोकांनी की आम्ही झुरळ, व्यवस्थेवर हल्ला करणारे झुरळ, ठीक आहे, परंतु या सडलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे आम्ही लोक तुम्हा सुप्रीम लोकांच्या दृष्टीनं झुरळच असू तर तेही ठीक आहोत. मग आम्ही झुरळ काय बोलणार ना आपण दुसरं या सगळ्यावरती. इथेच थांबतो. धन्यवाद.